आता समोर बघ आमच्या बेडवर एक नवीन सूट ठेवलाय तुझ्यासाठी. आज अवॉर्ड फंक्शनला जाताना तोच सूट घालून जा. आदित्य सर, हे असं खोलीत अंधार करून का बसलात तुम्ही? चला उठा, जेवून घ्या पटदेशी. हे बघा, मला घरात लई कामं आहेत, मला लई बोलायला लावू नका. उठा उठा, जेवून घ्या. आई जेवली का? वय जेवले की त्या मगाशीच. त्या काही तुमच्यासारख्या आहेत का, असं रडत झुरत बसायला? माझ्या देवी आहे ना, लई खंबीर आहेत आणि त्या जेवणावर कधी बी राग काढत नाहीत. मी जेवलोय का विचारलं का? वय विचारलं की. मला म्हणल्या त्या की आदित्य जेवला का, बघ त्याच्याकडे लक्ष दे. आदित्य सर, देवी आई तुमची लई काळजी करतात. हे जेवून घ्या. पारू, तू माझ्या आईबद्दल मलाच सांगतेस. मी खूप चांगलं ओळखतोय यार माझ्या आईला. ती जेवली नसणार आहे, माझं नावही नाही घेणार. खोटं बोलतीयस तू. स्वतःला त्रास करून घेईल, खाणार नाही, पिणार नाही, किती दिवस तेही माहित नाही. अशीच आहे ती. पारू, तू काही करू शकतेस का? मी बोला ना आदित्य सर, काय करू मी? तू आईला जेवू घाल ना. आई काही करून जेवली पाहिजे का? हे बघ, ती जेवली नाही ना तर तिला खूप त्रास होतो, ती आजारी पडेल आणि कोणाला सांगणारही नाही, अंगावर काढेल. प्लीज 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 तू तिला जेवू घाल ना. आदित्य सर, तुम्ही नका काळजी करू. देवी आई जेवतील, मी त्यांना जेवू घालेन. पण त्याआधी तुम्ही मला एक वचन द्या. देवी आई जेवल्यानंतर तुम्ही सुद्धा जेवणार, त्या वचन? हो. आई जेवल्यावर मी जेवेन, प्रॉमिस. करते काहीतरी. पारू, हे घेऊन जा. आई जेवली ना की मग घेऊन या, ठीक आहे? म्हणे अरे, असं का झोपलायस तू? बरं नाही का तुला? हा, काय झालं? ए गणी, उठ बाळा. कालपासून जेवला नाही येतो. काय? ए गणी, गणी उठ, उठ गणी, उठ. गणी, अरे शान शान म्हणून खुळ्यासारखं वागायला लागलायस काय? असं काय करतो तू? हे बघ, मी जेवण वाढते, जेवून घ्या पटदेशी. बाला विचारतो जेवला आहे का? बा, तू बी उपाशी आहेस? तू बी उपाशी आहेस ना? देवी आई बी जेवला नाही, आदित्य सर बी जेवले नाहीत. का समजे अशी करायला लागले? त्या जाहिरातीच्या लग्नात हरी सर नव्हते म्हणून आदित्य सर बसले, तर त्यात काय बिघडलं?
जाहिरात तर चांगली झाली ना हो? मग का रागवलं देवी आई? हे बघ बाळा, तू लहान आहेस, तुला काय बी नाही कळायचं. ठीक आहे, मी लहान आहे ना, पण मला माहित आहे देवी आई जेवल्याशिवाय तू जेवणार नाहीस आणि तू जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. आधी तू देवी आईला जीव घाल, मगच समजे जेवतील. खनी, असं काय करतो तू? आई जेवल्यावर मी जेवेन, प्रॉमिस. बा, तू सावित्री आत्यानं समद्यांना बोलवतोस का? काय झालंय? हे बघा, 2 दिवसापासून बंगल्यात कुणी बी जेवलेलं नाही. समद्यांची मनं दुखावली गेली आहेत आणि आपण ती जोडायला पाहिजे. किमान 2 घास तरी प्रत्येकाच्या पोटात जायला पाहिजे. आणि एवढं तर आपण करूच शकतो ना. हो पारू. पारू, अगं आदित्य बाबा जेवल्याशिवाय अहिल्या मॅडम जेवणार नाही आणि अहिल्या मॅडम जेवल्याशिवाय आदित्य बाबा जेवणार नाही. मग कसं काय होईल? होईल. आपण मार्ग काढला तर नक्की काहीतरी होईल. समजा आपण घरात एखादी पूजा किंवा एखादा मोठा कार्यक्रम ठेवला तर, म्हणजे देवी आई आणि आदित्य सरांना तिथं यावंच लागल, त्या कार्यक्रमात भाग घ्यावाच लागल. आणि प्रथा म्हणून किंवा मान ठेवायचा म्हणून का होईना त्यांना जेवायलाच लागल. पण असा कोणता कार्यक्रम करता येईल? मला एक सुचतंय, म्हणून तर मी यांना हरीशरावांना घेऊन आलो. म्हणजे बघा, आता पारूचं आणि हरीशरावांचं लग्न लवकर होणार आहे, तर ह्या दोघांचं केळवण ठेवलं तर काय? हरीशराव, तुम्हाला चालेल ना? हो बाबा, मला चालेल. पण पारू, तुला काय वाटतं? केळवण? हा, म्हणजे त्या निमित्तानं अहिल्या मॅडम मान म्हणून का होईना पण 2 घास खातील का नाही? बरोबर आहे. ही चांगली आयडिया आहे. ठीक आहे. हे केल्यानं जर देवी आई आणि आदित्य सर जेवणार असतील तर करूया आमचं केळवण. पण देवी आईंच्या परवानगीशिवाय हे शक्य नाही. देवी आईंनी परवानगी दिली तरच आमचं केळवण होईल. बाबा, बाबा, आई आहे देवघरात आहे. आई, 2 दिवस झाले का तुला पाहून? तू तर माझा चेहरा पण बघायचा टाळतेस, पण मी नाही राहू शकत तुला बघितल्याशिवाय. गुड मॉर्निंग सर. हॅलो, गुड मॉर्निंग. प्लीज हॅव अ सीट. बाबा, ही प्रिया, आपल्या कंपनीच्या नवीन स्कूल प्रोजेक्टसाठी हिला अपॉइंट केलं. अरे वा, यंग डॅशिंग, गुड.
सर मी आजपासूनच काम सुरू करू का? हो, पण आपला प्रोजेक्ट अजून बेस लेवलला आहे. आपल्याला खूप ग्राउंड वर्क करावं लागणार. काहीच हरकत नाही सर, मी सगळं काम करेन. दॅट्स रिअली गुड. आई, आई ही आपल्या कंपनीच्या स्कूल प्रोजेक्टसाठी हिला अपॉइंट केलंय. श्रीकांत, माझ्याशी कामाचं बोलायचं असेल तर मला मॅडम म्हणायचं. मॅडम, प्रीतम, हिच्याकडून जे काही डिटेल्स आहेत ते घे आणि मला कळव. आणि हे स्कूल प्रोजेक्ट तू लीड करशील. काय मी हाय, पण मी कशाला ना, दादा आहे, दादा बेस्ट आहे या सगळ्यासाठी. हा माझा निर्णय आहे. आई प्रीतम, तू कर हे प्रोजेक्ट. हळूहळू तू पण जबाबदारी घेतली पाहिजे ना. सर मी पण निघू का आता? येस. थँक्यू. वाली, आवारा, छलिया, आशिक, ही दोन नावं राहिली होती. काय? हो, फिल्मची नावं घेतोय ना आपण. अजून आहेत हे बघा, खूप मोठी लिस्ट मी ना आहे. तुम्हाला मवाली म्हणाले, कळतंय का? हो, पण मी तरी काय करणार ना आता. तर मला सांगा, मला तुमचं नाव माहिती आहे का? म्हणून म्हटलं शिटी मारून बघू. वळालात तर वळालात. काय काम आहे हो तुमचं माझ्या मागे मागे? आज पण माझी पर्स चोरायची होती का? हो, मिस काहीतरी तुम्ही बहुतेक विसरताय. तुम्ही तुमच्या बॉसशी बोलताय. हा, ज्या स्कूलच्या प्रोजेक्टसाठी तुम्ही आलात ना, तो प्रोजेक्ट मी लीड करतो. सो हां, प्लीज. आणि कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे तुम्हाला अपॉइंट केल्या केल्या तुमची सॅलरी सुरू झालेली आहे. पण आम्ही ज्या व्यक्तीला अपॉइंट केलंय ती काय कॅलिबरची हे बघितलंय का आम्ही? इंटरव्ह्यू झाला का तुमचा? नाही. हां, मग इंटरव्ह्यूसाठीच म्हणतोय. आपण एक काम करूया, आपण तुम्हाला इव्हेंट मॅनेजमेंट येतं? हो. ग्रेट. माझ्याकडे तुमच्यासाठी एक इव्हेंट आहे, केळवण. केळवण? हां, मी हा केळवणाचा इव्हेंट मॅनेज करा. आमचा होमस्टाफ आहे तुम्हाला हेल्प करायला. आणि मी पण आहे हेल्प करायला. आणि मला पण बघायचं आहे ना तुम्हाला इव्हेंट मॅनेज करता येतो का. मला एक गोष्ट सांगा, शिक्षकाचा आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा काय संबंध? एक मिनिट. आमच्याकडे असंच होतं, आम्ही सांगतो ते करायचं. जमणार आहे? ठीक आहे. गुड. हो मिस काहीतरी. इथे कुठे? आतमध्ये केळवण इव्हेंट मॅनेज. हो.
पारू इकडे. ज्योती जरा कुकर लावून घे. काय झालं सावित्री आत्या? पारू अगं वेळ लागलाय का बाळा तुला? तू काय करतेस तुला कळतंय का? काय झालं? अगं काय झालं म्हणून काय विचारतेस? बाहेर तुझ्या केळवणाचं नियोजन चालू आहे आणि तू केळवणाला तयार पण झालीस. सावित्री आत्या, मग काय करणार होते मी? अगं मग काय करणार होते म्हणजे? अगं तुझ्या गळ्यात एकाच्या नावाचं मंगळसूत्र आहे, दुसऱ्या माणसाबरोबर केळवणाला बसणार आहेस का? फार तुझ्या मनात काय चाललंय कळत नाही. काय आहे तुझ्या डोक्यात? मला वाटलं होतं की तू एक नाटक घट्ट बनवलंयस. करणार आहेस का तू हरीश सरांसोबत लग्न? काढून टाकणार आहेस का आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यातून? नाही, ते शक्य नाही. हे बघा सावित्री आत्या, मला फक्त देवी आई आणि आदित्य सर जेवायला पाहिजे. आणि त्यानंतर काय? केळवण झालं ना की तुझ्या लग्नाचा घाट घातला जाईल. मग तुझी हळद होईल, ग्रहमक होईल. बघता बघता लग्नाचा दिवस उजाडेल. मग काय करणार आहेस तू? सावित्री आत्या, मला नाही माहिती. मला ना आता फक्त एवढंच कळते की माझ्या देवी आई आदित्य सरांना घरातले समले जेवायला पाहिजेत. कोणी बी उपाशी राहता कामा नये आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. हे बघा सावित्री आत्या, माझ्या केळवणाच्या निमित्तानं देवी आई आदित्य सर आणि घरातले समजे जेवणार असतील ना, तर मग ह्यो एकच मार्ग दिसतोय मला. ज्योती झाला कुकर लावून? आदित्य सर, तुम्हाला तुमच्या चुकीचा पश्चाताप होतोय दिसतोय मला. तुम्हाला जितका त्रास होतोय ना तितकाच त्रास घरात समद्यांना होतोय. म्हणून एक सांगू, दुसरी चूक करू नका. आदित्य सर हो, तुम्ही किर्लोस्कर कंपनीचे मालक आहात. आता बघा ना, देवी यांच्या आयुष्यात याआधी किती अडचणी आल्या असतील, किती संकट आली असतील, पण त्या कधी बी खचल्या नाहीत. त्यांनी जबाबदारीनं समध्या गोष्टी पुऱ्या केल्या. आदित्य सर, घरातल्या या अडचणींमुळे तुम्ही कामावर परिणाम होऊ देऊ नका. मला माहित आहे जे काय बी घडले ते लई भयानक आहे, पण म्हणून तुम्ही तुमची महत्वाची कामं अशी सोडून देऊ नका. तुम्हाला असं बघून देवी यांना लई त्रास होईल आणि त्यांना त्रास झालेला आवडेल का तुम्हाला? अरे मी काय करू? मला आई सोडून दुसरा कुठलाच विचार येत नाहीये मनात. कळतंय मला. तुम्ही प्रत्येक गोष्टीला ना थोडासा येळ द्या, समजा ठीक होईल. आई रागवल्यापासून जणू सगळ्या जगाचाच विसर पडला. काय मी त्या ऑफिस मध्ये जाऊन काम करणार आहे, मीटिंग अटेंड करणार. मोहन काका सांभाळेल काही दिवस ऑफिस. आदित्य सर, अजून असं किती दिवस घरात बसून राहणार आहात तुम्ही?
अहो देवी आईना नाही आवडणार ती. स्वतःसाठी नाही किमान देवी आईंसाठी तरी ऑफिसला जा. आदित्य सर, आज घरात माझ्या केळवणाची तयारी चालली आहे. त्यामुळं देवी आईंना ऑफिसला जायला नाही जमणार. तुम्हालाच जावं लागेल. आदित्य सर, हो कळत कसं नाही तुम्हाला. तुम्हाला हे असं बघून घरात समजांना त्रास होतोय. तुम्ही जा ऑफिसला. या खोलीतनं बाहेर पडा. ठीक आहे, मी प्रयत्न करतो.